तुम्ही बागबान चित्रपट बघितलाय? हो, तोच बागबान ज्यात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीची भूमिका आहे. त्यात परेश रावलचा पण एक रोल आहे आणि त्यात परेश रावलला मूलबाळ नसतं. जेव्हा अमिताभ बच्चनची मुलं त्याला खूप त्रास देतात तेव्हा परेश रावल आपल्या बायकोजवळ म्हणतो, औलाद अगर ऐसी होती है ना तो अच्छे है, हम बेऔलाद है. जर लेकरं अशी असतील तर त्यापेक्षा नसलेली बरी, हा जो भाव परेश रावलच्या मनामध्ये होता तोच भाव अनेक लिब्रांडूच्या मनामध्ये आता स्वर्गात किंवा पृथ्वीवर येत असेल एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. JNU युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कांड आत्ता आजकाल घडलंय त्याच कांडावर मी तुमच्याशी बोलायला आलोय. सगळ्यात पहिल्यांदा या डाव्या लिब्रांडू समाजवादी मंडळींना मला विचारायचंय, अरे बापाला हकलायला निघालात का? बाप आहेत ना तुमचे ते. आता मी असं का बोलतोय हे तुमच्या लक्षात येईल. JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी, आता विद्यार्थी म्हटलं की तरुण असतो, पण तिथे वर्षानुवर्षापासून पडीक काही माणसं आहेत तिथे, जे कधी डिग्री करायची म्हणून, कधी डॉक्टरेट करायची म्हणून, कधी अजून काही करायचं म्हणून त्याच विद्यापीठामध्ये पडून असतात. आणि त्यांच्याकडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये, म्हणजे विद्यापीठाच्या स्तरावरच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मणांना, बनियांना लक्ष केलं जात आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष केलं जात आहे. एका महिला विभाग प्रमुखाच्या दारावरती सरळ सरळ गो बॅक टू शाखा असं लिहिलं जात आहे. प्रत्येक प्राध्यापकाच्या बोर्डावरती, दारावरती तुम्हाला हे लिहिलेलं दिसेल. बघा, एका पाठोपाठ छायाचित्र तुम्हाला मी दाखवतोय. गो टू शाखा, गो टू शाखा, गो टू शाखा. शाखा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा. या सगळ्या प्राध्यापकांनी तिकडे जावं असं यांचं म्हणणं आहे. बरं, इथपर्यंत ठीक आहे. एखाद्या संघटनेशी असलेला विरोध आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरूया, पण त्याच्या पुढे आहे, आता ब्राह्मणांनो कॅम्पस सोडा, आता ब्राह्मणांनो देश सोडा, अशा स्वरूपाच्या घोषणा देखील JNUच्या भिंतीवर लिहिल्यात. यांच्या बापाचं काय जात आहे? भिंत JNUची. लिहिलं काय, खराब केलं काय, काय फरक पडतो? या डाव्यांना हीच विकृत विचार करण्याची सवय लागलेली आहे. पण माझा प्रश्न जरासा वेगळा आहे. प्रश्न असा आहे की ब्राह्मणाला आणि बनियाला निघून जा म्हणणाऱ्या या आताच्या लिब्रांडू मंडळींनी जरा लक्षात घ्यावं की आपल्या चळवळीचे बाप आणि ज्यांनी उभी केली आहे, पालन करते, जन्मदाते, पालन करते, पाठीराखे ब्राह्मणच आहेत. नंबूद्रीपादांनी या चळवळीची स्थापना भारतामध्ये केली. ते नंबूद्रीपाद कोण होते? नंबूद्रीपादाचा सोडा हो, आत्ता असलेले प्रकाश करात, त्यांच्या पत्नी वृंदा करात, हे कोण आहेत? ब्राह्मण तर आहेत. सीताराम येचुरी, पश्चिम बंगालचे शेवटचे कॉम्रेड मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, 35 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी ज्यांनी पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद उपभोगलं ते ज्योती बसू, आचार्य नरेंद्र देव, अच्युतराव पटवर्धन, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर, रविवर्धन, कोण होते हे? सोमनाथ चटर्जी, कोण होते हे? अहो, हे तर ब्राह्मण होते ज्यांनी या चळवळीला उभा केलं. चळवळीला म्हणून आपण, चळवळ हा शब्द सुद्धा मी वापरत नाही. ज्यांनी या चळवळीला उभं केलं ते ब्राह्मण होते. ब्राह्मण. तुमच्या बापाला जायला सांगताय का रे? तुमच्या बापाला जायला सांगताय? या डाव्यांच्या चळवळीचा बापच ब्राह्मण जात आहे हे विसरून जाता का? देश पातळीवरची नावं तुम्हाला सांगितली, राज्यात का कमी नावं आहेत का? ही सगळी नावं ब्राह्मणांचे तुमच्या लक्षात येईल. समाजवाद्यांची आणि डावी चळवळ या देशामध्ये ब्राह्मणांनीच उभी केली आहे. उदाहरण बघा, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, ज्याने डाव्याच्या जवळपासची विचारसरणी मांडली ते साने गुरुजी, कॉम्रेड SM जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, या सगळ्या मंडळींनी समाजवादी विचारसरणी महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे. मृणाल गोरे,
प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर ही महाराष्ट्रातली मंडळी आहेत. ही कोण आहेत? तुमच्या तर घरातली आहेत, कॉम्रेड तर आहेत आणि ब्राह्मण आहेत. त्या कॅम्पसच्या इमारतीवर ब्राह्मणांनो देश सोडा, ब्राह्मणांनो कॅम्पस सोडा असं म्हणताना ब्राह्मणांच्या विचाराची उपज असलेल्या तुम्ही देखील हा कॅम्पस सोडण्याची आवश्यकता आहे. म्हणजे उगाच कोकलायची गरज नाही आहे. आणि अजून एक सांगून ठेवतो, ज्या ब्राह्मणांनी या चळवळी उभा केल्या त्यांना, म्हणूनच सुरुवातीला मी परेश रावलचा बागबानचा डायलॉग सांगितला होता, अगर औलाद ऐसी होती है ना तो अच्छा है, हम बेऔलाद है. जर तुमच्या विचाराची उत्पत्ती अशी जातीवर प्रहार करणार असेल, अशी अजून कशावरती प्रहार करणार असेल, कमरेखालचे वार करणार असेल, देशविरोधी कृत्य करणार असेल, तर समजून घ्या लिब्रांडू पुरोगामी ब्राह्मणांनो, याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमची जात काढली जाईल, तुमची जात काढली जाईल. तुम्ही समाजवादी विचारसरणीचे आहात म्हणून तुम्हाला सोडलं जाणार नाही. निखिल वागळेंनी या गोष्टी स्पष्टपणे मांडल्यात, जात काढायचीच का म्हणून. पोस्ट बघा. अहो, प्रवीण बर्दापूरकरांना हेच भोगावं लागलंय. जेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहावरती पोस्ट लिहिली होती तेव्हा हेच भोगावं लागतंय चौधरींना. अनेक ब्राह्मण पुरोगाम्यांना हेच भोगावं लागतंय. तुमच्यावर ब्राह्मण असल्याचा ठपका ठेवला जातोय. तुम्ही कातड्याचे जोडे काढून जरी या लिब्रांडूंच्या पायात घातले आणि तुम्ही लिब्रांडू बनलात तरीही त्यांच्या जातीची आठवण त्यांना होतच राहील. ते बापाला घराबाहेर काढण्या इतके कृतघ्न आणि नालायक नक्कीच आहेत. या चळवळीमध्ये ज्या लोकांचा शिरकाव आता झाला, या वळवळीत शिरकाव झालाय, त्या वळवळीतून बापाला बाहेर काढण्याची अपेक्षाच व्यक्त केली जाणार. म्हणून मी या लिब्रांडूंना पुन्हा प्रश्न विचारतोय, तुमच्या बापाला बाहेर काढणार का रे? आणि त्या बापाला प्रश्न विचारतोय, तुमच्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करणाऱ्यांना अजून तुम्ही किती दिवस कुरवाळत बसणार आहात? तुमचे कुल्हे सुजेपर्यंत ते तुम्हाला मारत राहतील आणि तुम्ही मार खात राहाल आणि चिटकून राहाल. अभिनंदन तुमचं आणि कौतुकही तुमच्या सहनशीलतेचं. नमस्कार.